तर आपण बघू शकता, की मंत्रिमंडळाच्या बैठकीनुसार जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांनी सांगितलेलं होतं, की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांचा 5 महिने जो कार्यकाळ आहे, तो कार्यकाळ आम्ही वाढवून देत आहोत. तर त्या 5 महिन्याचा जो कार्यकाळ आहे, तर तो वाढवण्याबाबत आपल्याला ज्या आस्थापनेत आहेत तुम्ही, त्या आस्थापनेला तुम्हाला हा अर्ज आणि त्याची ही जी-आर आहे, तो जी-आर तुमच्या आस्थापनेला तुम्हाला पोहोचवायचा आहे. त्यांना हा जी-आर आणि तुमचं हे जो अर्ज आहे, विनंती अर्ज तो द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 5 महिने तुमचा कार्यकाळ आहे, तो वाढून भेटणार आहे. तर याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू. बघा, विनंती अर्ज, हे सर्व माहिती, ही सर्व जी-आर आणि ह्यो विनंती अर्ज तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. याची पी फाईल मी खाली जोडलेली आहे. तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता. तर चला आपण बघूया. बघा, विनंती अर्ज, आस्थापनेचे नाव. इथं तुम्ही ज्या आस्थापनेत आहेत, वेगवेगळ्या आस्थापना आहेत, त्या आस्थापनेचं तुम्हाला व्यवस्थित नाव टाकून घ्यायचंय. आस्थापनेचा पत्ता. तुम्ही ज्याही आस्थापनेत जोडलेले आहात, त्या तेथील तुम्हाला काय करायचं आहे, त्या आस्थापनेचा पत्ता लिहायचा आहे. आणि इथं प्रतीमध्ये तुम्हाला तुमच्या आस्थापनेमध्ये ज्यांनी तुम्हाला रुजू करून घेतलेलं आहे, त्यांचा तुम्हाला प्रतीमध्ये नमूद करायचा आहे. जसं की तुम्ही ग्रामपंचायतमध्ये असाल, वेगवेगळ्या तहसील विभागामध्ये असाल, महसूल विभागामध्ये असाल, पोलीस विभागामध्ये असाल, ज्याही विभागात आहे, तेथील तुम्ही ज्या अधिकाऱ्याच्या अंडर काम करताय त्यांना तुम्हाला हा प्रतीमध्ये लिहायचं आहे. अर्जदारामध्ये तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव, स्वतःचं संपूर्ण नाव लिहायचं आहे. इथं नोंदणी क्रमांक बघा, तुम्ही ज्याही टायमाला तुम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जुडले होते, तिथे तुम्हाला एक नोंदणी क्रमांक भेटलेला होता. तो नोंदणी क्रमांक इथं तुम्हाला नमूद करायचा आहे. जर तुमच्याकडे तुमचा नोंदणी क्रमांक नसेल, तर तुम्ही आस्थापनेकडून घेऊ शकता. बघा, विषय बघा, त्याच्यामध्ये काय विषय दिलेला बघा. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 5 महिने प्रशिक्षण कालावधी वाढवण्यासाठी. बघा, आपला जो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेला आहे, की 5 महिन्याचा तुमचा कार्यकाळ आहे, तुमचा वाढलेला आहे. तर हा कार्यकाळ तुम्हाला तुमच्या आस्थापनेला सांगायचं, की आम्हाला 5 महिने कार्यकाळ हा वाढून भेटलेला आहे आणि त्याचा आम्ही तुम्हाला हे विनंती अर्ज करत आहोत. बघा, संदर्भ मान्य कार्यस्थान अधिकारी, महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्याकडून शासन. बघा, हा जो संदर्भ आहे तो कौशल्य विकास विभागाकडून आलेला आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण सांगितलेलं आहे, की तुमचा कार्यकाळ 5 महिने वाढलेला आहे. त्याच्यामुळे हा कौशल्य विकासाकडून तुमचं सर्व कार्यकाळ वाढून आणि तुमचं पेमेंटची प्रोसेस वगैरे सर्व होत असते. त्याच्यामुळे संदर्भात कौशल्य विकास विभाग आणि रोजगार उद्योजकता विभाग यांचं नमूद केलेलं आहे. महोदय, बघा, उपरोक्त विषयांवर आपणास विनंती करण्यात येते, की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आपल्याकडून आमच्या आस्थापनेमध्ये नामे, इथं नामे म्हणजे तुमचं नाव लिहायचं आहे संपूर्ण. हा प्रशिक्षणार्थी म्हणून 6 महिन्याकरिता नियुक्ती देण्यात आली होती, परंतु त्या प्रशिक्षणार्थांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर कार्यमुक्त करण्यात आले होते. बघा, त्यांचा आता बरेचसे प्रशिक्षणार्थी असे होते, की त्यांचा कार्यकाळ संपलेला होता. कार्यकाळ संपल्यामुळं त्यांना आता परत विनंती अर्ज करून परत एकदा रुजू आदेश घेणं आहे. त्याच्यामुळे ज्यांची कार्यमुक्त झालेली होती, ज्यांचा जानेवारी फेब्रुवारी मध्येच कार्यकाळ संपला होता, डिसेंबर मध्ये संपला होता, त्यांनी परत एकदा हे कार्यमुक्त झालेले होते, त्यांनी हा कार्यकाळ वाढल्यामुळं तुम्हाला परत एकदा हा विनंती अर्ज तुमच्या आस्थापनेला द्यायचा आहे. परंतु वरील संदर्भात आस्थापनेत पुन्हा 5 महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी या शासन निर्णयानुसार आपण पुनश्च नियुक्ती देण्यात यावी व रुजू आदेश मंजूर करण्यात यावी ही विनंती. बघा, आणि इथं आपला विश्वासू तुम्ही जे आहात त्यांचं तुम्हाला इथं सिग्नेचर सही करायची आहे तुम्हाला स्वतःला. आता शासन निर्णयानुसार पुन्हा 5 महिने वाढले आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हा नियुक्तीचा आदेश आम्ही देत आहोत. बघा, याचा जी-आर सुद्धा इथं तुम्ही बघू शकता. बघा, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 11 महिने करणे व इतर अनुषंगाने सूचना देण्याबाबत. बघा, हा जो महाराष्ट्राचे राज्यपाल आदेशानुसार म्हणजे प्रदीप साहेबराव शिवतारे यांच्याकडून हा कार्यसह अधिकारी महाराष्ट्र शासनाकडून
हा जो जी-आर आहे तो जी-आर आलेला आहे. तर याच्यामधल्या महत्त्वाच्या बाबी तुम्हाला दाखवणार आहे बघा. माननीय मंत्रिमंडळाच्या 2-3-2000 च्या बैठकीत प्रस्तुत योजनेअंतर्गत कार्यप्रशिक्षणाचा कालावधी 11 महिन्यापर्यंत वाढवण्याचे निर्देश दिले आहे. सदर योजनेचे अंमलबजावणीच्या आढाव्या दरम्यान निदर्शनास आलेल्या बाबी बघा. आता 2-3-2025 ला जी बैठक झालेली होती त्या बैठकीतच 5 महिन्याचा जो कार्यकाळ आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेला आहे की हा आपण वाढून देणार आहोत आणि वाढून दिलेला आहे. पण त्यांनी इथं सांगितलेलं आहे बघा, 2 बाबी त्यांनी इथं नमूद केलेल्या आहेत. त्या खूप महत्त्वाच्या आणि जे प्रशिक्षणार्थी त्यांच्यासाठी खूप दुःखदायक आहे बघा. सदर पहिली बाब काय बघा, सदर प्रशिक्षण कालावधीमध्ये यापुढे वाढ करण्यात येणार नाही. त्यांनी ही बाब तिथं नमूद केलेली आहे त्याच्या जी-आर मध्ये बघा. म्हणजे हे 5 महिने झाल्यानंतर तुम्हाला परत एकदा कालावधी मुदतवाढ भेटणार नाही, अशी त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे बघा. सदर प्रशिक्षणार्थी कालावधीमध्ये यापुढे वाढ करण्यात येणार नाही. आणि दुसरं दिलेलं आहे बघा, या योजनेअंतर्गत आस्थापना उद्योजक महामंडळामार्फत विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यप्रशिक्षण देण्यात येत आहे. तथापि सदर प्रशिक्षणार्थ्यास संबंधित आस्थापनेत कायमस्वरूपी नोकरीचा हक्क राहणार नाही. दुसरी बाब महत्वाची की कायमस्वरूपी जी नोकरीचा तुम्ही हक्क इथं बजावू शकत नाही. कायमस्वरूपी नोकरी द्या आम्हाला, इथंच आस्थापनेत परमनंट करा, अशी मागणी तिथं तुम्ही आस्थापनेला करू शकत नाही. अशा 2 महत्वाच्या बाबी त्यांनी इथं टाकलेल्या आहे या नवीन जी-आर मध्ये. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की हे जे 5 महिने आम्ही तुम्हाला कार्यकाळ वाढून दिलेला आहे, ते घ्या आणि त्याच्यामध्येच खुश राहा. बघा, त्यांच्या कार्यप्रशिक्षण कालावधीत ते रुजू झाल्यास दिनांकापासून 11 महिने असा असेल. तसेच ज्या उमेदवारांना 6 महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी यापूर्वीच पूर्ण झाला आहे, अशा उमेदवारांना पुढील 5 महिन्याचा प्रशिक्षण संबंधित आस्थापनेत रुजू होता येईल. बघा, ज्यांचा 6 महिन्याचा कार्यकाळ संपला आहे त्यांना सुद्धा परत रुजू करण्याचे आदेश दिलेले आहे. त्यांना परत एकदा 5 महिन्यासाठी परत रुजू करण्यात येणार आहे. ज्यांचा 6 महिने होऊन गेले, ज्यांचा कार्यकाळ संपला आणि ते आता घरी बसलेले होते, त्यांनी परत एकदा ही विनंती अर्ज देऊन तुम्हाला परत एकदा आस्थापनेला जोडायचं आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, आस्थापनेने उर्वरित 5 महिन्याच्या कालावधीसाठी कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी. बघा, त्यांना प्रत्येक आस्थापनेला त्यांनी सांगितलेलं आहे की परत एकदा यांना 5 महिन्यासाठी कार्यकाळासाठी संधी उपलब्ध करून द्यावी, असं त्यांनी प्रत्येक आस्थापनेला सांगितलेलं आहे. तुम्ही तुमच्या आस्थापनेला ह्यो अर्ज आणि हे जे जी-आर आहे महाराष्ट्र शासनाचा, तो जी-आर मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. त्याची PDF स्वरूप फाईल तिथून डाउनलोड करून तुम्ही आस्थापनेला हे दोन्ही पाठवा आणि त्यांना सांगा. बघा, संबंधित आस्थापनेने कार्यप्रशिक्षण रुजू होणारे उमेदवार यापुढे सदर आस्थापनेच्या संबंधित इतर आस्थापना कार्यालयात कायम तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत नसल्याने प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य आहे. बघा, पुढे जे काही आहेत तर ते फक्त 6 महिन्यासाठीच आहे त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या आस्थापनेमध्ये परत एकदा तुम्हाला रुजू होता येणार नाही. एकदा रुजू झाले तर तुमचा जे कार्यकाळ संपल्यानंतर परत एकदा नवीन लोकांना आपण संधी देणार आहोत, असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आता जो हा विनंती अर्ज आहे आणि हे सर्व घेऊन तुम्हाला तुमच्या आस्थापनेला जमा करायचं आहे. तर ही सर्व माहिती तुम्ही लवकरात लवकर तुमच्या आस्थापनेला जमा करा. धन्यवाद.